नमस्कार, शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते साबुदाणा आणि बटाटा यांचे पापडची रेसिपी, जे आपण एकदम कुरकुरीत असे पापड बनवूया, तेही एकदम परफेक्ट मोजमापासोबत आणि एकदम झटपट पापड बनणारे आपण बनवूया, जे एकदम पांढरे शुभ्रशी छान बनतात उपवासाचे पापड। चला तर मग बनवूया मस्त कुरकुरीत असे उपवासाचे पापड। पापड बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते 1 ग्लास साबुदाणा मी मीडियम साईजचा घेतला आहे। तर साबुदाणा पहिला आपण एका पाण्याने धुवून घेऊया आणि हे पाणी काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आता 1 ग्लास पाणी। जेवढा साबुदाणा घेतलेला आहे तेवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा आपण मस्त रात्रभर भिजवून घेऊ, म्हणजे छान भिजला जातो। हा बघा, साबुदाणा एकदमच छान भिजला गेलाय, एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे। याला रात्रभर भिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे एकदमच छान सॉफ्ट असं झालेलं आहे। हा पापड बनवण्यासाठी तयार झालेला आहे। आता मी घेतले 2 बटाटे, याचे मी छिलके काढून घेतलेले आहेत। मीडियम साईजचे असे 2 बटाटे घेतलेले आहेत। हे पहा, हे बटाटे मी आता पाण्यामध्येच खिसून घेणार आहे, म्हणजे काळे पडले जात नाहीत, त्यामुळे पटकन पाण्यातच खिसून घ्यायचे। हे बघा, या टाईपमध्ये खिसून घ्यायचे। हे बघा, या टाईपमध्ये पाण्यात खिसून घेतला ना, मग बटाटा बिलकुल काळा पडला जात नाही, म्हणजे बटाट्याचा किस, म्हणून पाण्यातच याला पण खिसून घेऊया। मी दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत। हे पहा, असं तयार करून घ्यायचं आहे बटाट्याचा किस। एकदा मी हा बटाट्याचा किस धुवून घेते। मी बटाट्याचा किस एकाच पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता मी थोडं मोठं साईजचं पातेलं घेतलेलं आहे। आता या पातेल्यामध्ये मी घेते 5 ग्लास पाणी। आपण ज्या ग्लासने साबुदाणा भिजायला टाकलेला आहे त्याच ग्लासने बरोबर 5 ग्लास पाणी घेते। बरोबर 5 ग्लास पाणी घ्यायचं आहे। आपला साबुदाणा जेवढा आहे त्याच्या 5 पट पाणी घ्यायचं आहे। मी आता पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। पहिला आपण पाणी उकळून घ्यायचं आहे। मी याच्यावरती एक प्लेट ठेवून घेते, म्हणजे पाणी पटकन उकळलं जाईल। पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते 1 चम्मच मीठ। जास्त गच्च न भरता असं सपाटच चम्मच घ्यायचा आहे, नाहीतर पापड वाळले ना मग जास्त मीठ लागतं याच्यामध्ये, आणि एवढं मीठ वास होतं कारण आपण याच्यामध्ये बटाटा पण टाकणार आहात। पाणी छान उकळलेलं आहे, तर मी याच्यामध्ये आता टाकून घेते आपण भिजवून घेतलेला साबुदाणा। मी सगळा साबुदाणा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर साबुदाणा टाकला ना, गॅस मीडियम ठेवायचा आणि 1 ते 2 मिनिट सतत चम्मच हलवत राहायचं, म्हणजे साबुदाणा बिलकुल खाली चिटकला जात नाही। 2-3 मिनिटातच साबुदाणा मस्त फुगला जातो। हा बघा, तर मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे बटाट्याचा किस। मी बटाट्याच्या किसमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि सगळं पाणी काढून घेऊन मग बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये। मी सगळा बटाट्याचा किस याच्यामध्ये टाकला आहे, तर आपण आता मस्त मिक्स करून घेऊ याच्यामध्ये। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, जास्त बारीक पण नाही ठेवायची आणि खूप फास्ट पण नाही ठेवायची। या टाईपने बनवलेले पापड एकदमच कुरकुरीत असे बनतात, एकदम असे टेस्टी आणि कुरकुरीत बनतात, जे सगळ्यांनाच आवडतात आणि एकदम सोपी पद्धत आहे। झटपट तयार होतात हे पापड। आपण मध्ये मध्ये चम्मच ढवळत राहायचं याच्यामध्ये। आता आपण हे साबुदाणा आणि बटाटा मस्त मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिट छान शिजवून घेऊ, म्हणजे छान शिजलं गेलं ना तर मग आपले पापड तुटले जात नाहीत, क्रॅक जात नाहीत, त्यामुळे याला व्यवस्थित शिजवून घेणं पण जरुरी आहे। तर आपण बरोबर आणखीन 15 मिनिट याला मीडियम आचेवरती शिजवून घेऊ। शिजत असताना मध्ये मध्ये चम्मच
नक्की हलवत राहायचं, नाहीतर काय होतं कधी कधी साबुदाणा खाली चिटकला जातो. हे बघा आपला साबुदाणा एकदम छान शिजला आहे, एकदम ट्रान्सपरंट असा झालेला आहे. हा साबुदाणा असा ट्रान्सफर झाला की समजून घ्यायचं साबुदाणा आपला छान शिजला आहे. आणि बटाट्याचा किस टाकल्यापासून मीडियम आचेवरती याला मस्त 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पापड एकदम छान होतात. हे बघा हा छान शिजला जातो. आणि हे आपलं साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित शिजले का हे ओळखण्यासाठी चम्मचमध्ये तुम्ही चम्मच असं बुडवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अशी लाईन खेचायची. ही जर चिटकली नाही एकमेकांना तर समजून घ्यायचं आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे. हे बघा बिलकुल लाईन चिपकली जात नाही आहे. तर हे आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे. तर आपण आता याचे पापड बनवू शकतो. तर मी गॅस बंद करून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर या मिश्रणमध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकू शकता, फक्त मिरची वाटून टाकायची, किंवा चिली फ्लेक्स पण टाकू शकता. मी काहीच नाही टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकून घेऊ शकता. हे पापड बनवायला एकदमच सोपं आहे. फक्त आपण चम्मचनी हे स्प्रेड करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तसे छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे पापड बनवू शकता. आणि हे मिश्रण थंड झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. असं नाही आहे की झटपटच बनवले पाहिजे, गरम आहे तोपर्यंत. थंड झालं थोडंसं तरी चालतं. झटपट पापड तयार होतात. हे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत. आता याला मी थोडंसं उन्हात वाळवून घेणार आहे. एक दिवस फॅन खाली सुकवून नंतर उन्हात वाळवून घेतलं तरी चालतं. हे बघा आपले पापड खूप छान झालेले आहेत. मी उन्हात मस्त वाळवून घेतले 2 दिवस. याला एक दिवस फॅन खाली सुकवले आणि एक दिवस उन्हात वाळवून घेतलेले. तर एकदमच छान झालेले आहेत. हे बघा मस्त फुलला जातो आपला पापड आणि एकदमच कुरकुरीत बनतो. आणि काही सेकंदातच मस्त तळून निघतो हा पापड. एकदम कुरकुरीत बनला जातो. हे बघा आपले पापड तळून खूप छान झालेले आहेत. एकदम पांढरे शुभ्र बनतात आणि एकदमच कुरकुरीत असे बनले जातात. एकदम छान झाले आहेत पापड. तुम्ही पण नक्की ट्राय करा असे पापड. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.